पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 26 तारखेपर्यंतचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। 26 एप्रिलपर्यंतचे कार्यक्रम पीएमओ कडून रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्यानंतरची रणनीती ठरवण्यासाठी आता बैठकांचं सत्र सुरू आहे। आज दिल्लीमध्ये लँड होता क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअरपोर्टवरतीच परराष्ट्र मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि त्यासोबतच परदेश सचिवांशी चर्चा केली, बैठक घेतली आणि त्यानंतर आता बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये या संपूर्ण हल्ल्याची तपशीलवार माहिती दिली जाईल। त्याचप्रमाणे या हल्ल्याला उत्तर कसं द्यायचं या संदर्भातले काही पर्याय समोर ठेवले जाणार आहेत आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 26 तारखेपर्यंतचे नियोजित कार्यक्रम पंतप्रधानांचे रद्द करण्यात आले। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, कोणकोणते कार्यक्रम रद्द केले गेलेत आणि आता पुढचे 4 दिवस कोणाकोणाशी बैठका होणार आहेत, काय टाइम टेबल असेल? नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकतर पहिल्यांदा जो 23 तारखेपर्यंतचा त्यांचा दौरा होता तो देखील अर्ध्यातून रद्द केला आणि तो आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियातून भारतात परतले आणि त्यानंतर उद्याचा जो कानपूरमधील जाहीर कार्यक्रम होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याविषयीचीच अधिक माहिती घेतली असता असं समजतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 26 एप्रिलपर्यंतचे सर्व जाहीर कार्यक्रम, सार्वजनिक भेटींचे कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। सर्व प्रकारचे भूमिपूजन, उद्घाटन, कोणत्याही प्रकारच्या परिषदेला संबोधित करणं किंवा कुठे जाहीर भाषणाचे कार्यक्रम असतील तर ते रद्द करण्यात आलेले आहेत, ते स्थगित करण्यात आलेले आहेत आणि जे केवळ शासकीय बैठका असतील, अधिकाऱ्यांच्या सोबत होणाऱ्या बैठका असतील, कॅबिनेट कमिटीच्या बैठका असतील, कॅबिनेटची बैठक असेल तर त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। त्याऐवजी जे असलेले सर्व जाहीर कार्यक्रम आहेत ते आता स्थगित करण्यात आलेले आहेत 26 एप्रिलपर्यंत। 26 एप्रिल नंतरच्या कार्यक्रमांच्या बाबतीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाकडून प्रश्नचिन्ह कायम आहे की ते कोणकोणत्या कार्यक्रमांना जातील किंवा हजर राहतील, परंतु 26 एप्रिलपर्यंतचे सर्व कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आलेले आहेत आणि या सर्व कार्यक्रमांना आता नरेंद्र मोदी जाहीरपणे उपस्थित राहणार नाहीत किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये जाणार नाहीत असं कळतंय आणि केवळ ज्या आणि या सगळ्याच्या ऐवजी आता बैठकांचं सत्र सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।